राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाला सकाळी 8 वाजल्यापासून राहुरी येथील रामदास पाटील धुमाळ कला वाणिज्य महाविद्यालय येथे या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला 8 वाजता पोस्टल मतदान झालं आहे आणि त्या पोस्टल मतदानामध्ये भाजपाचे उमेदवार भाजपाचे नेते जे आहेत अक्षय कर्डिले हे आघाडीवर आहे आणि पहिल्या फेरीमध्ये देखील अक्षय कर्डिले हेच आघाडीवर असल्याचं चित्र या निकालातून आता समोर आलेलं आहे। 8 वाजल्यापासून जरी हा निकाल सुरुवात झाला असला तरी सुरुवातीला एक फेरी झालेली आहे आणि पोस्टल मतदानासह पहिल्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले हे आघाडीवर आहे। एकंदरीतच 9 वाजेपर्यंत जे आहे ते आपल्याला निकालाचे कल आपल्या हाती येतील आणि 12 वाजेपर्यंत हा निकाल स्पष्ट होईल। सुरुवातीपासूनच ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी वाटत होती, त्यानंतर आज निकालाचा दिवस देखील उजळला आहे। निकालाला देखील सुरुवात झालेली आहे आणि निकालात देखील भारतीय जनता पार्टीचे जे अक्षय कर्डिले आहे हेच आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी अशी जी आहे ती प्रयत्न केलेले होते, कारण ही सार्वत्रिक निवडणूक नसून पोटनिवडणूक होती। या निवडणुकीमध्ये जे आहे ते भावनेची किनार होती, त्यामुळे कुठेतरी प्राजक्त तनपुरेंनी देखील या निवडणुकीमधून माघार घेतली होती। त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा मार्ग जो आहे तो सुखकर झाला होता। मात्र त्यांच्या समोर शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे हे देखील होते, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि ठाकरे शिवसेना गटाचे जे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी देखील अपक्ष उमेदवारी केली होती। त्यामुळे अक्षय कर्डिलेंसमोर जे आहे ते अपक्षासह 6 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। मात्र तरी देखील अक्षय कर्डिले जे आहे ते आता निकालातून आघाडीवर असल्याचं जे चित्र सध्या तरी स्पष्ट झालंय। गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।